नमस्कार मित्रांनो, तुमचं बाळ अजूनही आई किंवा बाबा असं म्हणत नाहीये का? शेजारचं त्यांच्याच वयाचं मूल छान बोलतंय आणि तुमच्या मनात एक प्रश्न येतोय की माझ्या बाळाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तर थांबा, घाबरायचं नाही, पण दुर्लक्ष देखील करायचं नाही. आज आपण खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत की लहान मुलांमध्ये स्पीच डिले म्हणजे नेमकं काय असतंय. स्पीच डिले म्हणजे मुलांचं बोलणं त्यांच्या वयानुसार अपेक्षित वेगाने विकसित न होणं. प्रत्येक मुलाचा विकास हा वेगळा असतो, हे खरं आहे. पण काही ठराविक माइलस्टोन देखील असतात. साधारण 1 वर्षाचं मूल आई, बाबा, दे असे साधे शब्द बोलायला सुरुवात करतं. 2 वर्षाचं मूल 2 शब्दाचे वाक्य बोलू लागतं, जसं पाणी दे, आई ये. 3 वर्षापर्यंत तर मुलाचं बोलणं घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही बऱ्यापैकी समजायला लागतं. जर 1.5 ते 2 वर्षानंतरही मूल एकही अर्थपूर्ण शब्द बोलत नसेल, नावाने हाक मारले तरी प्रतिसाद देत नसेल किंवा 3 वर्षानंतरही फक्त इशाऱ्याने संवाद करत असेल, तर आपण स्पीच डिलेचा विचार करतो. यामागची कारणं अनेक असू शकतात. सर्वात कॉमन कारण म्हणजे हिअरिंग प्रॉब्लेम. मुलाला नीट ऐकू येत नसेल तर ते बोलायला उशीर करतात. काही वेळा जास्त मोबाईल एक्सपोजर, सतत कार्टून्स, रील्स, यूट्यूब यामुळे मुलं पॅसिव्ह होतात. ते ऐकतात पण संवाद साधत नाहीत. त्यामुळे लँग्वेज डेव्हलपमेंट मंदावतो. काही मुलांमध्ये डेव्हलपमेंटल डिले, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर किंवा इंटेलेक्च्युअल डिले असू शकतो. पण प्रत्येक स्पीच डिले म्हणजे ऑटिझम असतंच असं नाही, हे लक्षात ठेवा. पालकांनी काय लक्षात ठेवावं, तर मुलांशी सतत बोलत राहा. जे करताय ते सांगत राहा की आता आपण जेवतोय, हा चेंडू आहे, चल बाहेर जाऊ. त्याला प्रश्न विचारा आणि उत्तर द्यायला वेळ द्या. स्क्रीन टाईम 2 वर्षाखालील मुलांसाठी शक्यतो टाळा आणि मोठ्या मुलांसाठीही मर्यादित ठेवा. मुलं इमिटेशनमधून शिकतात, त्यामुळे त्यांच्यासोबत फेस टू फेस इंटरॅक्शन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला शंका वाटत असेल तर पेडियाट्रिशियनकडे जा. गरज पडल्यास हिअरिंग टेस्ट आणि स्पीच थेरपी सुचवली जाते. लवकरच इंटरव्हेन्शन सुरू केलं तर परिणाम खूप चांगले मिळतात. थोडं मोठं झाले की बोलेल म्हणून 3-4 वर्ष थांबणं हे चुकीचं ठरू शकतं. शेवटी एकच लक्षात ठेवा की तुलना करू नका, पण निरीक्षण नक्की करा. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर स्पीच डिले पूर्णपणे आपण सुधारू शकतो. तुमच्या बाळाचा विकासाबद्दल शंका असेल तर आजच पाऊल उचला, कारण लवकर ओळख, लवकर उपचार आणि उज्ज्वल भविष्य या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.